नमस्कार मित्रांनो, आज नवीन तुमच्यासाठी एक विषय घेऊन आलो, तो म्हणजे 21st सेंचुरी बिझनेस आणि आपले स्वप्न कोणी चोरली. ओके, ही जी दोन पुस्तकं आहेत तुम्ही ती वाचू शकता, रॉबर्ट कियोसाकींची. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला नक्की समजावं की 21st सेंचुरी म्हणजे आजच्या या 21व्या शतकात तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे व्यवसाय किंवा बिझनेस असावे, तुमचे सोर्स ऑफ इन्कम कसे असावेत किंवा काय असावेत, हे समजावलेलं आहे. आणि आपलं स्वप्न कोणी चोरलं, की आपलं स्वप्न या पुस्तकामध्ये तुम्हाला सांगितलं की आपले स्वप्न कोणी चोरले, तर आपणच चोरले. आपण आपली स्वप्न लोकांना सांगतो किंवा आपण स्वतःला समजावतो की अशी स्वप्न आहेत. पण आपण आपलं आयुष्य कशामध्ये चाललंय? स्क्रोलिंगमध्ये चाललंय. मोबाईल्समध्ये व्हिडिओज किंवा बाकीच्या काही तुमच्या गेमिंग किंवा बाकीच्या काही ज्या तुमच्या सवयी आहे, मोबाईल्सच्या सवयी किंवा बाकी जे काही आपल्या जे काही फेस्टिव्हल्स आहेत किंवा बाकी सगळ्या काही-काही गोष्टींमध्ये आपण बिझी आहोत. ठीक आहे. या गोष्टींमध्ये आपलं स्वप्न चोरलं जातंय कुठे ना कुठे. आपण आपल्या स्वप्नांवर आपला वाय क्लिअर नाही. आपलं स्वप्न आपण कंप्लीट करण्यासाठी काहीतरी वेगळं हसल किंवा वेगळे कष्ट करत नाहीये. ठीक आहे. ते याच्यासाठी तुम्ही ते करायला हवं. सो ही पुस्तकं नक्कीच वाचा आणि ऑल द बेस्ट. ओके. माझ्या व्हिडिओजना लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि फॉलो करा.